तुम्हाला परीक्षेत हे एक विचारलं जातं. असं जर चित्र आलं तर त्याचे नावं लिहायचे. किंवा हे असं मग पहा, हे असं छानशी कविता आहे. याच्यावर काय कवितेचं नाव आहे? ह्या स्नेहालुह हस्तकुटुंबकम, सॉरी लुह हस्तकुटुंबम, कुटुंबम कुटुंबम, आगडबम दगडबम असं नाही ते. हां छान छान. चला बघा आता नंबर 1. हे अंगुठा आहे की नाही? मग बघा, एषः स्नेहालुहतातः, अस्य नाम खलु अंगुष्ठ, अस्य नाम खलु अंगुष्ठ, असं खलु अंगुष्ठ. निकटे निवसति ननुमाता, निकटे निवसति ननुमाता, नाम तर्जनी तस्याः. पुन्हा बघा इकडे 3 नंबरला काय दिले? ज्येष्ठ पुत्री दीर्घतमा, नाम मध्यमा तस्याः, तस्याः भगिनी मनोरमा, अस्ति ननुसा अनामिका. अन्ते भवति कनिष्ठ बाला, तस्याः नाम कनिष्ठिका. शाबाश. 5ही बोटांची नावं झाली तुमच्या. म्हणजे मधला घेतला का पण आपण? हो घेतलेला आहे. शाबाश. आता यांची नावं बघायचे. बघा बरं इथे नाव काय आहे? याला काय नाव आहे? अंगुष्ठ. ह्याला नाव काय आहे? मग ह्या मधल्या बोटाला नाव काय आहे? शाबाश. ह्या बोटाला नाव काय आहे? अनामिका. आणि ह्या छोट्याला काय नाव आहे? कनिष्ठिका. मग ते मुलू मधलं बोट असते म्हणून आपण ह्या बोटाला असं, हे पहा असं बोट दाखवतो ना, मग याला म्हणायचं शंका. ह्या बोटाचं काय असतं? शंका. आणि छोटं बोट असल्यामुळे लघुशंका. लघुशंका म्हणलं की शिवला जाणे. हे बोट दाखवतात की नाही? हां असं आहे ते.